मागच्या भागात तुम्ही पाहिलं, ज्या माधुरीला उभं करण्यासाठी सागरने स्वतःचं आयुष्य झिजवलं, त्याच माधुरीने अखेर सागरला सोडण्याचा निर्णय घेतला. पण सागरला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. माधुरीला वाटत होतं की ती सागरला मागे सोडून आपल्या आयुष्यात पुढे जात आहे. पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. काही वर्षांनी माधुरीसमोर अशी परिस्थिती येणार होती, जिथे तिला पुन्हा ती म्हणाली, "मी तुमची मेहनत नाकारत नाही, पण प्रत्येक माणसाला स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे." सागर म्हणाला, "नक्कीच आहे, पण त्या आयुष्यात मी कुठे आहे?" या प्रश्नाचं उत्तर माधुरीकडे नव्हतं. ती शांत झाली. त्या रात्री दोघांनी एकमेकांशी फारसं बोललं नाही. पुढचे काही दिवस घरात तणावाचं वातावरण होतं. सागर माधुरीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण माधुरीच्या मनात एक निर्णय तयार होत होता. तिला वाटत होतं की सागर तिच्या प्रगतीला समजून घेत नाही. सागरला मात्र वाटत होतं की माधुरी त्याला विसरत चालली आहे. एक दिवस माधुरीने तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना म्हटलं, "मला माझ्या आयुष्यात आता मोठं काहीतरी करायचं आहे. मला सतत मागे खेचणारं आयुष्य नको." हे वाक्य सागरने चुकून ऐकलं. तो काहीच बोलला नाही. त्या रात्री त्याने एकट्याने घराच्या गच्चीवर बसून आकाशाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो स्वतःशीच म्हणाला, "मी तिला मागे खेचतोय. जिच्यासाठी मी स्वतःला इतकं मागे ठेवलं, तीच आज मला तिच्या मार्गातला अडथळा समजते." सागरने त्या रात्री एक निर्णय घेतला. त्याने माधुरीवर कोणताही दबाव आणायचा नाही. तिला तिच्या मनाप्रमाणे जगू द्यायचं. दुसऱ्या दिवशी त्याने माधुरीला सांगितलं, "तुला जर खरंच वाटत असेल की माझ्यामुळे तुझं आयुष्य थांबतंय, तर मी तुला अडवणार नाही." माधुरीने त्याच्याकडे पाहिलं. सागर पुढे म्हणाला, "पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यावर कधीच उपकार केले नाहीत. तुझं स्वप्न माझं स्वप्न होतं, म्हणून मी तुझ्यासोबत उभा राहिलो." माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती काही बोलली नाही. त्या दिवसानंतर दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली. एकेकाळी ज्यांचं छोटंसं घर प्रेमाने भरलेलं होतं, तिथे आता शांतता होती. सागर अजूनही तिच्यावर प्रेम करत होता, पण माधुरीच्या मनात आता यश, पैसा आणि स्वतंत्र आयुष्य यांची स्वप्न मोठी झाली होती. आणि याच स्वप्नांच्या मागे धावताना ती एक अशी चूक करणार होती, ज्याची किंमत तिला पुढे आयुष्यभर मोजावी लागणार होती. काही दिवसांनी माधुरीने सागर समोर अंतिम निर्णय ठेवला. "मला वाटतं आपण हे नातं इथेच थांबवायला हवं." सागर काही क्षण स्तब्ध झाला. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती आता त्याच्या समोर उभी होती. जिच्यासाठी त्याने स्वतःचं आयुष्य झिजवलं होतं, तीच व्यक्ती आता त्याला सोडून जाणार होती. पण सागरला अजून एक सत्य माहीत नव्हतं. माधुरीला वाटत होतं की ती सागरला सोडून पुढे जात आहे. सागर काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त एक खोल दुःख होतं. तो हळू आवाजात म्हणाला, "माधुरी, तुला खरंच वाटत असेल की माझ्याशिवाय तू अधिक सुखी राहशील, तर मी तुला अडवणार नाही." माधुरीला क्षणभर त्याच्या शब्दांचा धक्का बसला. तिला वाटलं होतं की सागर तिच्यावर रागावेल, तिला दोष देईल, तिच्याशी भांडेल, पण सागरने तसं काहीच केलं नाही. तो फक्त शांत राहिला. काही दिवसांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. माधुरीने आपलं सामान बांधायला सुरुवात केली. घरातील प्रत्येक वस्तू तिच्या समोर जुन्या आठवणी घेऊन उभी होती. एका कोपऱ्यात तिची जुनी पुस्तकं होती. हीच ती पुस्तकं होती जी सागरने अतिरिक्त काम करून विकत घेतली होती.
टेबलावर तिचं जुनं प्रमाणपत्र होतं. ते प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिवशी सागरने तिला मिठी मारून म्हटलं होतं, एक दिवस तू खूप मोठी होशील. माधुरीच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं. तिने सामान उचललं आणि दाराकडे निघाली. सागरने तिला थांबवलं नाही. ती दारात थांबली. तिने मागे वळून पाहिलं. सागर तिथेच उभा होता. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. माधुरी काही बोलणार इतक्यात सागर म्हणाला, माधुरी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं स्वप्न पूर्ण झालं म्हणून मला कधीच दुःख झालं नाही. उलट तुझं यश माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माधुरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सागर पुढे म्हणाला, फक्त एवढंच दुःख आहे की तुझ्या त्या यशाच्या प्रवासात मी तुझ्यासोबत चालू शकलो नाही. माधुरीने काहीच उत्तर दिलं नाही. ती घरातून बाहेर पडली. दार बंद झालं आणि सागरच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पुढचे काही दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. घर तेच होतं, भिंती त्याच होत्या, फर्निचर तेच होतं, पण घरात माधुरी नव्हती. सागर अनेकदा तिच्या जुन्या वस्तूंकडे पाहत बसायचा. कधी तिची पुस्तकं हातात घ्यायचा, कधी तिचा फोटो पाहायचा, पण त्याने तिच्याविषयी कोणाकडेही वाईट शब्द काढला नाही. कोणी त्याला विचारलं, माधुरीने तुला सोडलं तरी तू तिची बाजू का घेतोस? सागर फक्त एवढंच म्हणायचा, तिने मला सोडलं असेल, पण तिच्यावरचं माझं प्रेम मी सोडलेलं नाही. दरम्यान माधुरी आपल्या नवीन आयुष्यात पुढे जात होती. तिची नोकरी चांगली चालली होती. तिला बढती मिळाली, पगार वाढला. ती मोठ्या घरात राहू लागली. तिच्या आजूबाजूला आता पैसा, प्रतिष्ठा आणि सुखसोयी होत्या. पण सागरपासून दूर गेल्यानंतर तिच्या आयुष्यात एक गोष्ट कमी झाली होती, मनापासून काळजी घेणारा माणूस. ऑफिसमध्ये सगळे तिच्या यशाचं कौतुक करत होते, पण रात्री घरी परतल्यावर तिच्याशी मनापासून बोलण्यासाठी कोणी नव्हतं. काही वेळा ती सागरला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घ्यायची, पण पुन्हा फोन बाजूला ठेवायची. तिच्या मनातला अहंकार अजूनही तिला थांबवत होता. एका रात्री तिला अचानक तिच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. ती कॉलेजमध्ये होती. परीक्षेच्या आदल्या रात्री तिच्याकडे अभ्यासासाठी पैसे नव्हते. तेव्हा सागरने तिला पुस्तक आणून दिली होती. तो स्वतः मात्र त्या रात्री अतिरिक्त काम करण्यासाठी गेला होता. माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले. ती स्वतःशी म्हणाली, सागरने माझ्यासाठी खरंच खूप काही केलं होतं. पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला समजावलं, पण आता माझं आयुष्य पुढे गेलं आहे. तिला अजूनही वाटत होतं की तिने योग्य निर्णय घेतला आहे. इकडे सागरने मात्र स्वतःला कामात झोकून दिलं. त्याला एक गोष्ट सतत जाणवत होती, माझ्याकडे आता गमावण्यासारखं काही उरलेलं नाही. त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे फार पैसे नव्हते, पण अनुभव होता, मेहनत करण्याची तयारी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द होती. सागरने पुन्हा एकदा सुरुवात केली. सकाळपासून रात्रीपर्यंत तो मेहनत करू लागला. काही दिवस कठीण गेले. कधी नुकसान झालं, कधी ग्राहक मिळाले नाहीत, कधी हातात पैसे उरले नाहीत. पण यावेळी सागर थांबला नाही, कारण त्याला आता कोणाला काही सिद्ध करायचं नव्हतं. त्याला फक्त स्वतःला सिद्ध करायचं होतं. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. काही महिन्यांनी त्याला चांगले ग्राहक मिळू लागले. एका वर्षानंतर त्याचा व्यवसाय स्थिर झाला आणि काही काळाने सागरने एक छोटंसं स्वतःचं ऑफिस सुरू केलं. लोक त्याचं कौतुक करू लागले, पण त्याने कधीही माधुरीला फोन करून सांगितलं नाही की तो यशस्वी झाला आहे. त्याला वाटत होतं, तिने मला ज्या अवस्थेत सोडलं त्या अवस्थेतून बाहेर पडणं हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. दरम्यान माधुरीच्या आयुष्यात मात्र एक अनपेक्षित घटना घडणार होती. तिच्या कंपनीत मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी तिच्यावर आली. सुरुवातीला ती खूप आनंदी झाली, पण प्रोजेक्टमध्ये अचानक मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली. कंपनीला एका विश्वासू आणि प्रामाणिक व्यावसायिक भागीदाराची गरज होती. माधुरीच्या वरिष्ठांनी तिला एका व्यावसायिकाचं नाव सांगितलं. माधुरीने फाईल उघडली. नाव पाहताच तिचे हात थरथरले. नाव स्पष्ट होतं, सागर देशमुख. तिच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला. तो छोटासा संसार, सागरची मेहनत, तिच्या शिक्षणासाठी केलेले कष्ट, रात्री उशिरापर्यंत केलेली मोलमजुरी, तिच्या कॉलेजच्या फीची व्यवस्था आणि तिच्या प्रत्येक स्वप्नामागे खंबीरपणे उभा राहिलेला सागर. माधुरी काही क्षण डोळे मिटून बसली, पण आता मागे जाण्याचा मार्ग नव्हता. कंपनीच्या वरिष्ठांनी तिला स्पष्ट सांगितलं होतं, हा प्रोजेक्ट सागरच्या कंपनीशिवाय पूर्ण होणं कठीण आहे.
तुम्हाला स्वतः त्याच्याशी भेटून बोलावं लागेल. माधुरीने धीर केला. दुसऱ्या दिवशी ती सागरच्या ऑफिसमध्ये पोहोचली. मोठी इमारत होती. ऑफिसमध्ये अनेक कर्मचारी काम करत होते. रिसेप्शनवर माधुरीने सागरचं नाव सांगितलं. काही मिनिटांनी तिला आत बोलावण्यात आलं. ती हळूहळू केबिनच्या दारापर्यंत गेली. तिने दार उघडलं. समोर सागर बसला होता. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. माधुरीला विश्वासच बसत नव्हता. काही वर्षांपूर्वी साध्या कपड्यांमध्ये मोलमजुरी करणारा सागर आज आत्मविश्वासाने मोठ्या ऑफिसमध्ये बसला होता. पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तोच साधेपणा होता. सागरने शांतपणे विचारलं, बस. माधुरी खुर्चीवर बसली. तिच्या हातातील फाईल थरथरत होती. सागरने विचारलं, कशासाठी आली आहेस? माधुरी काही क्षण शांत राहिली. मग तिने फाईल पुढे केली. आमच्या कंपनीला तुमच्या कंपनीसोबत एक प्रोजेक्ट करायचा आहे. सागरने फाईल घेतली. तो शांतपणे कागदपत्र पाहू लागला. माधुरी त्याच्याकडे पाहत होती. तिला वाटलं होतं की सागर तिला टोमणे मारील. कदाचित म्हणेल, आज माझी गरज पडली. पण सागरने तसं काहीच केलं नाही. त्याने फाईल बंद केली आणि म्हणाला, प्रोजेक्ट चांगला आहे. आपण यावर काम करू शकतो. माधुरी स्तब्ध झाली. ती म्हणाली, तुला माझ्यावर राग नाही? सागर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, राग होता. माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं. सागर पुढे म्हणाला, पण काळाने मला एक गोष्ट शिकवली. प्रत्येक नातं संपलं म्हणून मनात कायम राग ठेवायचा नसतो. माधुरी खाली मान घालून बसली. तिने हळू आवाजात विचारलं, तू मला एवढ्या सहजपणे माफ केलंस? सागर म्हणाला, माफ करणं सोपं नव्हतं. तो काही क्षण थांबला. पण तुला दोष देत बसलो असतो तर माझं आयुष्य पुढे गेलं नसतं. माधुरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला पहिल्यांदा जाणवलं की सागरने फक्त आर्थिकदृष्ट्या स्वतःला उभं केलं नव्हतं, तो मनानेही तिच्यापेक्षा खूप मोठा झाला होता. माधुरीने धीर करून विचारलं, तू इतका बदललास कसा? सागर हसला, मी बदललो नाही. परिस्थितीने मला स्वतःला नव्याने ओळखायला शिकवलं. माधुरी शांत झाली. काही क्षणांनी ती म्हणाली, सागर, मला एक गोष्ट सांगायची आहे. सागर तिच्याकडे पाहू लागला. बोल. माधुरी म्हणाली, मी तुला सोडलं तेव्हा मला वाटत होतं की माझ्या आयुष्यात पुढे जात आहे. तिचा आवाज भरून आला. मला वाटलं तू माझ्या प्रगतीच्या आड येतोयस. सागर काहीच बोलला नाही. माधुरी पुढे म्हणाली, पण आज मला समजतंय की माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी तूच मला पहिली पायरी दिली होतीस. सागरच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा उमटली. माधुरी म्हणाली, तू नसतास तर कदाचित माझं शिक्षण पूर्ण झालंच नसतं. सागरने शांतपणे उत्तर दिलं, तुझं शिक्षण तुझ्या मेहनतीमुळे पूर्ण झालं. माधुरीने लगेच मान हलवली. नाही सागर, माझी मेहनत होती, पण तुझा त्यागही होता. हे शब्द ऐकून सागर काही क्षण शांत राहिला. माधुरीने पर्समधून एक जुना कागद बाहेर काढला. तो तिच्या कॉलेजच्या पहिल्या फीचा पावतीपत्रक होता. ती म्हणाली, हा कागद मी आजपर्यंत जपून ठेवला आहे. सागरच्या डोळ्यात आश्चर्य होतं. माधुरी म्हणाली, त्या दिवशी माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तू स्वतःसाठी नवीन कपडे घेणार होतास, पण तू ते पैसे माझ्या फीला दिलेस. सागर हसला. ती गोष्ट तू अजून लक्षात ठेवली आहेस? माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले. तुझ्या केलेल्या प्रत्येक त्यागाची आठवण मला आहे. फक्त मी त्याची किंमत उशिरा समजली. केबिनमध्ये काही क्षण शांतता पसरली. माधुरीने अचानक विचारलं, सागर, तुझं लग्न झालं का? सागरने तिच्याकडे पाहिलं. तो हलकसं हसला. नाही. माधुरीच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. तिने विचारलं, का? सागरने खिडकीबाहेर पाहिलं. काही नाती संपतात, पण त्यांच्या आठवणी लगेच संपत नाहीत. माधुरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण सागरने तिच्याकडे पाहून स्पष्ट सांगितलं, माधुरी, तू आता तुझ्या आयुष्यात पुढे जा. माझ्या भूतकाळामुळे तुझ्या वर्तमानावर परिणाम होऊ देऊ नकोस. माधुरीने विचारलं, पण तुला कधी माझी आठवण आली नाही? सागर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, दररोज. हे ऐकताच माधुरीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. सागर पुढे म्हणाला, पण प्रत्येक आठवणीसोबत मी स्वतःला एकच सांगायचो, जिचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मी इतकं केलं. ती सुखी असेल तर माझं प्रेम वाया गेलं नाही. माधुरीला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिने सागरला गमावलं होतं, पण त्याने तिच्याविषयीचा आदर कधीच गमावला नव्हता. ती उठली. तिने फाईल हातात घेतली आणि दाराकडे वळली. पण बाहेर जाण्याआधी ती थांबली. तिने मागे वळून सागरकडे पाहिलं. सागर, मला माफ कर. सागर शांतपणे म्हणाला, मी तुला कधीच दोष देत नाही. माधुरी म्हणाली, पण मला स्वतःला माफ करता येत नाही.
सागरने तिच्याकडे पाहिलं. स्वतःला दोष देत बसू नकोस. जर तुला खरंच तुझी चूक समजली असेल तर पुढच्या आयुष्यात ती पुन्हा करू नकोस. माधुरीने मान हलवली. ती ऑफिसमधून बाहेर पडली, पण तिच्या मनात आता एकच प्रश्न होता. मी सागरला खरंच कायमचं गमावलं आहे का? दुसरीकडे सागर खिडकीतून तिच्या जाण्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते, कारण तो आजही तिच्यावर प्रेम करत होता. पण आता त्याला प्रेमापेक्षा तिच्या सुखाला महत्त्व द्यायचं होतं. सागरच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर माधुरी बराच वेळ शांत होती. तिच्या मनात जुन्या आठवणी सतत फिरत होत्या. तिला सागरचे कष्ट आठवत होते. तिच्यासाठी केलेली मोलमजुरी आठवत होती. तिच्या शिक्षणासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवणारा सागर आठवत होता. पण त्या दिवशी तिला अजून एक गोष्ट समजली नव्हती. सागरने तिच्यासाठी केलेला सर्वात मोठा त्याग अजूनही तिच्यापासून लपलेला होता. काही दिवसांनी माधुरीच्या जुन्या घरातील सामानाची आवरावर करताना तिला एक जुनी पेटी सापडली. ती पेटी पाहून तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं. तिने पेटी उघडली. आत काही जुनी कागदपत्र, पावत्या आणि तिच्या शिक्षणाशी संबंधित कागद होते. एक कागद पाहताच माधुरीच्या हातातून तो खाली पडला. तो एका सोन्याच्या वस्तूची विक्री केल्याची पावती होती. माधुरीला काहीच समजत नव्हतं. तिने सागरच्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीला फोन केला. त्या व्यक्तीने जे सांगितलं ते ऐकून माधुरीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने सांगितलं, तुझ्या शिक्षणाची फी भरण्यासाठी सागरने आपल्या आईकडून मिळालेली शेवटची सोन्याची वस्तू विकली होती. माधुरी स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, पण त्याने मला हे कधीच का सांगितलं नाही? समोरून उत्तर आलं, कारण त्याला तुझ्याकडून कृतज्ञता नको होती. त्याला फक्त तुझं स्वप्न पूर्ण झालेलं पाहायचं होतं. माधुरीला आता स्वतःचीच लाज वाटू लागली. ज्या माणसाने तिच्यासाठी स्वतःच्या घरातील वस्तू विकल्या त्यालाच तिने गरीब आणि कमी समजलं होतं. तिने लगेच सागरला फोन केला. फोन वाजत राहिला, पण सागरने फोन उचलला नाही. माधुरी पुन्हा पुन्हा फोन करत राहिली. शेवटी तिने एक संदेश पाठवला, सागर, मला आज तुझ्या एका जुन्या त्यागाबद्दल समजलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे. काही वेळाने सागरचा छोटासा रिप्लाय आला, काही गोष्टी भूतकाळातच राहू दे माधुरी. हे वाचून माधुरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला जाणवलं की सागरने तिच्याशी कधीच हिशोब केला नव्हता, पण तिने मात्र त्याच्या प्रेमाची किंमत पैशांमध्ये मोजली होती. त्या रात्री माधुरीने एक निर्णय घेतला. तिला सागरकडे परत जाण्यासाठी त्याच्यावर कोणताही हक्क गाजवायचा नव्हता. तिला फक्त एकदा त्याच्यासमोर उभं राहून मनापासून माफी मागायची होती. दुसऱ्या दिवशी ती सागरच्या ऑफिसमध्ये गेली. सागरने तिला पाहिलं. तो शांत राहिला. माधुरीने त्याच्यासमोर एक कागद ठेवला. तो तिच्या शिक्षणाच्या पहिल्या फीचा जुना कागद होता. ती म्हणाली, आज मला कळलं की माझ्या स्वप्नामागे तुझं किती मोठं आयुष्य खर्च झालं होतं. सागर काही बोलला नाही. माधुरी पुढे म्हणाली, मी तुला गरीब समजत राहिले, पण खरं तर तू माझ्यापेक्षा कितीतरी श्रीमंत होतास. सागरने तिच्याकडे पाहिलं. माधुरीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, तुझ्याकडे पैसा कमी होता, पण मन खूप मोठं होतं. सागरच्या डोळ्यातही पाणी आलं. तो फक्त एवढंच म्हणाला, माधुरी, मला तुझ्याकडून काही नको. माधुरीने मान खाली घातली. मला माहीत आहे, म्हणूनच आज मी काही मागायला आलेली नाही. ती थांबली. मग म्हणाली, मी फक्त एवढंच सांगायला आले आहे की मला माझी चूक समजली आहे. फक्त एकदा मला तुझ्यासमोर उभं राहून माझ्या चुकीची माफी मागू दे. यावेळी सागरने बराच वेळ घेतला आणि शेवटी त्याचा एकच रिप्लाय आला, उद्या संध्याकाळी जुन्या मंदिराजवळ ये. माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला जाणवलं होतं उद्या तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भेट होणार होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माधुरी जुन्या मंदिराजवळ पोहोचली. तिच्या मनात अनेक प्रश्न होते. सागर तिला माफ करेल का? तो पुन्हा तिच्याशी बोलेल का? की त्यांच्या नात्याचा शेवट कायमचा झाला होता? काही वेळाने सागर तिथे आला. माधुरीने त्याच्याकडे पाहिलं. पूर्वीचा तोच साधा सागर होता, पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, सागर, मला माफ कर. सागर काहीच बोलला नाही. माधुरी पुढे म्हणाली, तू माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्यात किती त्याग केलेस हे मला खूप उशिरा समजलं. तू मोलमजुरी केलीस, स्वतःच्या गरजा कमी केल्यास आणि माझं शिक्षण पूर्ण केलंस. मला नोकरी मिळाल्यावर मला वाटलं की आता माझं आयुष्य बदललं आहे. ती थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण खरं तर माझं आयुष्य बदलण्यामागे तू होतास. सागरने शांतपणे तिच्याकडे पाहिलं. माधुरी म्हणाली, मी तुला मागे सोडलं, पण तू कधीच माझ्या पाठीमागे वाईट बोलला नाहीस. माझ्या यशामध्ये तुझा किती मोठा वाटा होता हे मी कधीच समजून घेतलं नाही. सागरच्या डोळ्यातही पाणी आलं. तो म्हणाला, माधुरी, मला तुझ्यावर राग नाही. माधुरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. सागर पुढे म्हणाला, तू मला सोडलंस याचं दुःख नक्की झालं, पण त्यापेक्षा मोठं समाधान मला एका गोष्टीचं आहे. तो हसत म्हणाला,
तुझं स्वप्न पूर्ण झालं. हे ऐकताच माधुरीला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली, सागर, मला पुन्हा एक संधी देशील? सागर काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, माधुरी, नातं फक्त प्रेमामुळे टिकत नाही. त्यासाठी विश्वास, आदर आणि त्यागाची किंमत समजणं गरजेचं असतं. माधुरीने मान खाली घातली. सागर पुढे म्हणाला, तू आज माझ्यासमोर उभी आहेस, हीच माझ्यासाठी तुझ्या बदलाची सुरुवात आहे. माधुरीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. सागर हळूच हसला. तो म्हणाला, माधुरी, मी तुझ्यासाठी जे केलं त्याची मला कधीच किंमत नको होती. मला फक्त एवढंच हवं होतं की तू तुझं स्वप्न पूर्ण करावंस. माधुरीने सागरचा हात हातात घेतला. पण आता मला तुझं स्वप्नही पूर्ण करायचं आहे. सागरने विचारलं, माझं स्वप्न? माधुरी म्हणाली, हो. आपण दोघांनी मिळून एक छोटंसं घर उभं करायचं आणि गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत करायची. सागरच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दोघांनी पुन्हा एकदा नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनी माधुरीने आपल्या नोकरीसोबत गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मदत सुरू केली. सागरही तिच्यासोबत उभा राहिला. दोघांनी मिळून अनेक मुलांच्या शिक्षणाला हातभार लावला. माधुरीला आता एक गोष्ट कायमची समजली होती, ज्याने आपल्याला उभं केलं त्याला कधीही आपल्या यशामुळे छोटं समजू नये. आणि सागरच्या त्यागामुळे तिला आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला. एखाद्याला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या व्यक्तीला त्या शिखरावरून कधीही विसरू नका. कारण तुमचं यश तुमचं एकट्याचं नसतं. त्यामागे कोणाचा तरी त्याग, प्रेम आणि विश्वास असतो. मित्रांनो, सागर आणि माधुरीची ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवून जाते. ज्याने आपल्या स्वप्नांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, त्या माणसाची किंमत कधीही कमी समजू नका. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आयुष्यातही अशीच एखादी व्यक्ती असेल तर तिच्यासाठी कमेंटमध्ये नक्की प्रेम लिहा. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका